मुंबई महापालिकेचा निकाल समोर आल्यानंतर ठाकरे बंधूंना मराठी माणसाने डावललं असं बोललं जात आहे. तर मनसे व ठाकरेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मराठी माणसाने ठाकरेंचीच साथ दिल्याचं बोललं जाते. त्यामुळे नक्की मराठी माणसाने कोणाला पाठिंबा दिलाय ते या निकालाच्या मदतीने समजून घेऊयात. मुंबईमध्ये मराठी मतदारांची संख्या जास्त असलेल्या दादर, वरळी, शिवडी या भागांमधील 21 पैकी 19 जागा या ठाकरे बंधूंनी जिंकल्या आहेत. ज्यातील एक जागा तर त्यांनी अवघ्या 100 मतांनी गमावली. दादर, लालबाग, परळ, शिवडी, वरळी, प्रभादेवीसारख्या मराठीबहुल भागात ठाकरे गट आणि मनसेने जोरदार कामगिरी केली आहे. वरळी, प्रभादेवीमध्ये ठाकरे आणि मनसे आघाडीने 6 पैकी 5 जागा जिंकल्यात. एकूणच ज्या भागात मराठी मतदार निर्णायक आहेत तिथे अजूनही ठाकरे ब्रँड चालतो हे या निकालातून दिसून येते. त्यामुळे मराठी बहुल भागात विजय मिळवत मराठी मनाला साथ घालण्यात ठाकरे बंधू यशस्वी झाले आहेत असंच दिसून येते. तर दुसरीकडे भाजपा व शिंदेच्या युतीबद्दल बोलायचं झालं तर मराठी बहुल भागात महायुतीला अपयश मिळाल्याचं दिसून आलंय. तर दुसरीकडे उत्तर भारतीय आणि गुजरातीचा प्रभाव ज्या प्रभागांमध्ये जास्त आहे ते प्रभाग मात्र अपेक्षेप्रमाणे भाजप महायुतीला मिळाले आहेत. भाजपच्या 89 जागांमध्ये जवळपास तब्बल 25 विजयी उमेदवार हे उत्तर भारतीय किंवा गुजराती आहेत. त्यामुळे या उमेदवारांमुळे भाजपाला पहिल्यांदाच महापौर करणं शक्य झालंय असंच दिसून येते. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निकालातून मराठी माणसाने ठाकरेंनाच निवडलं, पण अमराठी लोकांमुळे ठाकरे विजयापासून लांब राहिले तर भाजप महापौरपदापर्यंत मजल मारू शकली असंच दिसून आले. तर यावर तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? खरंच मराठी माणसाने ठाकरेंची साथ दिली का? तर कमेंट करून नक्की सांगा.